नाशिक शहरातील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत सोन्याचे दागिने आणि मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या मंकेश आणि निशा राखपसारे या दाम्पत्याला गुन्हा शाखा युनिट 1 न देवळाली कॅम्प परिसरातून अटक केली आहे। पोलिसांनी 9,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्या विरोधात मुंबई नाका पंचवटी आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये 5 गुन्हे उघड झाले आहेत। विशेष मोहिमेअंतर्गत कारवाई करत आरोपींकडून 80 ग्राम सोन्याचे दागिने आणि स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक।